पण पहिली रात्र पाहतो. उद्या या स्पर्धेची दुसरी रात्र असणार आहे आणि रोशन मैदानावर आपण पाहतोय सुशांत मोकल, ज्याला रायगड भूषण म्हटलं जातं. रायगड भूषण नावानं सन्मानित असलेला सुशांत, जो आपण पाहतोय कळवे गावाची शान आहे आणि आज नेरे नगरीमध्ये त्यांनी त्याच्या बहारदार खेळानं सर्वांना खुश केलं. अर्धशतक खेळासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर शेठ पाटील, अध्यक्ष ट्रॉफी यांच्या वतीनं देतो आपण 3,333 रोख कॅश प्राईज आणि ऐवा कॅच प्रेक्षकांना आपण देतोय 200 रुपयाचं कॅश प्राईज. धन्यवाद. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. थँक्यू व्हेरी मच. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. सुशांत मोकळ खेळतो वैयक्तिकरित्या त्याच्या बॅटमधून 26 धाबा बनताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या साथीने असलेला खेळाडू राज माद्रे काहीसं शांत आहे. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आपण सागर फडकेला पाहिलं, पोंशेचे आणि बिट्टू इथे दाखल आहे आणि उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन त्याच्या माध्यमातून सचिन मोरे. वारे छोरे, ओहो प्रहार होतोय, सुंदररित्या प्रहार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून हर्षद भोईर हा खेळाडू त्या ठिकाणी दाखल होता आणि इथे जर पाहिलं तर खेळाडू बाद होताना पाहायला मिळतो, ज्याचं नाव आहे सुशांत मोकलला शांत केले. चांगला रांगडा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून साध्य होताना पाहिला. मोठा फटका खेळण्याच्या इराद्यात असताना तात्काळ उत्तम दर्जाचा झेल पकडला गेला आणि पहिला करारा देत धक्का कलवेला. सुशांत मोकल बॅक टू द पवेलियन. धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाच्या समीप जाण्यासाठी दोन संघांकडून सर्वतोपरी प्रयत्न हे केले जात आहेत आणि प्रयत्न करावेच लागतील आणि त्या दिशेने सध्या घडीला मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून बेडा ग्रुप भैरवनाथ विचुंबे या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अलीकडचं षटक पाहिलं काहीसं महागडं राहिलं, परंतु जतीनं अंतिम 3 चेंडूंनी फक्त 5 धावा खर्च केला. अलीकडच्या 4 चेंडूंचा विचार केला, 3 चौकार त्यानं खर्च केले होते, परंतु अंतिम टप्प्यामध्ये अविनाश पाटीलनं जशी वापसी दाखवली होती गोलंदाजीच्या माध्यमातून, अखेरचे 3 चेंडू अविनाशच्या माध्यमातून डॉट राहिले होते. त्या दर्जाची रॉयल थाट आखणारी गोलंदाजी पुन्हा एकदा अविनाश पाटीलच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. अविनाश पाटीलचा वैयक्तिकरित्या गोलंदाजीचा आलेख पाहिला तर त्यानं सलगचे 5 चेंडू डॉट फेकलेत आणि त्यामध्ये एक मोठी विकेट काढली आहे सुशांत मोकल नामक खेळाडूची. म्हणजे या सामन्यामध्ये सध्या जिवंत आहे विचुंबे. संघर्ष योद्ध्याची भूमिका आखणारा पनवेल तालुक्यातील हा संघ पाहायला मिळतो. बेडा ग्रुप भैरवनाथ विचुंबे या संघाने संघर्ष जाणलाय. संघर्ष योद्ध्याची भूमिका आखतोय विचुंबे संघाचा सुपरस्टार अविनाश पाटील. सर्वनाश करणारी ही निश्चितच फटकेबाजी होती, परंतु अंतिम टप्प्यामध्ये अविनाशने कमाल केली, त्यांनी धमाल केली आणि अंतिम टप्प्यामध्ये सामना गरम होतोय. गरमागरमीचं कार्य आणि इथे खेळाडू बाद होतोय निखिल. तर डॉक्टर राजू टाटरे, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी संपूर्ण लागणारे चेंडू स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. झील केबल अँड नेट सर्व्हिस ॲडव्होकेट्स मनीषाताई सकाराम गायकर, मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते, त्यानंतर सरपंच प्रकाशजी गाडगे असतील, मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते आमचे दानशूर दाते. नेक्स्ट मॅच सुद्धा रोशन 2 बलाढ्य संघामध्ये पाहणार आहोत. आज ग्रुप एचा हा संघ खेळतात आणि उद्या 6:45ला रिपोर्टिंग असेल. पहिला सामना उद्या 7 वाजता आम्ही सुरू करणार आहोत. धन्यवाद. नियोजित वेळेमध्ये प्रत्येक सामना हा संपन्न होईल, परंतु गोलंदाज अविनाश पाटीलच्या गोलंदाजीकडे जर पाहिलं, पहिल्या षटकातील सलगचे 3 चेंडू डॉट राहिले आणि या षटकातील 4 चेंडू डॉट राहिले, ज्यामध्ये 2 फलंदाजांना त्यानं बाद केलंय.
तीक्ष्ण धारदार गोलंदाजी या जोग राहिली तर कळवे संघासाठी काहीस कठीण कार्य होऊन जाईल. या दर्जाची घातक विश्वघातक गोलंदाजीच्या माध्यमातून अविनाश पाटीलनं दाखवली आहे. अविनाश पाटील ऑन फायर. ओहो, अद्भुत फटकेबाजी आखण्याचा प्रयत्न होता. फलंदाज त्या ठिकाणी दाखवलं होतं. येणारा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज प्रसाद पाटील. कातील फटकेबाजीसाठी हाही खेळाडू ओळखला जातो, परंतु या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा हा प्रयत्न. या षटकाची पाठोपाठ लगातार 5 चेंडू डॉट राहिले. मिडन षटक राहील का अविनाश पाटील याचं? ओहो, राहिलंय तो दाखवून देतो आणि अशा रीतीनं वाक्या बाद आहे. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आणि त्या दर्जाची वाक्या बाद आहे. दर्जेदार गोलंदाजी अविनाश पाटीलनं दाखवून दिली आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक, त्यामध्ये 2 विकेट्स काढल्या, ज्याचं नाव आहे अविनाश पाटील, मॅन फ्रॉम विसुंबे.